मी याच मंचावरून असं एक मत व्यक्त केलं होतं आणि खाजगीमध्ये आम्ही बोलत असतो की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हा काय अजित पवार गटामध्ये विलीन होण्यापेक्षा तेव्हा बोललो मी, आता त्यांचा विषय संपला की राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल हे मूळ काँग्रेसवालेच आहेत. असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस, देशाला नेतृत्व देणारी, याच्यामध्ये सहभागी व्हावा असं मी माझं मत व्यक्त केलं. कारण तुम्ही या सगळ्यांना अनेक राज्यामध्ये त्यांच्या लढाया लढण्यासाठी काँग्रेसची मदत हवी आहे ना. आता काल ममता दीदी सोनिया गांधींना भेटल्या तासभर, त्याच्या आधी त्यांनी राहुलजीशी चर्चा केली. प्रत्येकाला काँग्रेसचं सहकार्य हवं आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांना किंवा नेत्यांना मग ते करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी तुम्ही एकत्र येऊन काँग्रेस पक्ष अधिक मजबूत, देशासमोर एक पर्याय काँग्रेसचा कायम होता, आजही आहे. तर या पद्धतीनं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत होतं. आणि ते त्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षात आणि इतर काही घटक पक्षामध्ये त्या संदर्भात विचार सुरू आहे. राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात. आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही, प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो. ममता दीदींची भेट झाली आणि त्या भेटी दरम्यान सुद्धा म्हणून काँग्रेसमध्ये विसर्जित केली जावी अशा संदर्भातल्या बातम्या बाहेर आल्या की असा प्रस्ताव त्यांच्यासमोर. एकतर ती मीटिंग सोनियाजी आणि ममता दीदींमध्ये होती, मी त्या मीटिंग मध्ये नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्या दोघींमध्ये काय चर्चा झाली हे त्याच दोघींना माहिती, मला माहिती नाही. आणि त्याच्यामुळे त्या दोघींचं जोपर्यंत ऑफिशियल काही स्टेटमेंट त्याच्याबद्दल येत नाही, त्याच्या तिराईत म्हणून मी कसं काय सांगणार. त्यांच्या पक्षाच्या संदर्भात नाही, परंतु त्याचा अन्वयार्थ असा होता की ज्या पक्षांची मोडतोड झाली, म्हणजे आपण महाराष्ट्रात बघितलं तर शिवसेनेची दोन पक्ष झाले, राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले. अशा वेळेला जर सगळ्या समविचारी पक्षांनी एकत्रित यावं, नुसतं एकत्रित येऊ नये तर काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावं अशा पद्धतीची एक बघा, सूचना आणि भावना मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामुळे दिल्लीत काय चर्चा झाली, इंडिया अलायन्सच्या मीटिंगला मी होते, त्याच्यापर्यंत मला माहिती आहे. पण दीदींमध्ये आणि माननीय सोनियाजींमध्ये काय चर्चा झाली हे मला माहिती नाही, मी तिथे नव्हते. आणि काँग्रेस पक्ष किंवा तृणमूलमध्ये मला काही वेगळं काही सांगण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे माध्यमांमध्ये काय येतंय हे ह्याच्यावर मी कसं बोलणार जेव्हा 2च लोक त्या मीटिंगमध्ये होते.